मित्र हो, मी बघितला 6 जूनला रिलीज झालेला मराठी चित्रपट तुंबाडची मंजुळा. हा चित्रपट 2025 साली आलेल्या एका कन्नड चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे, ज्याचं नाव आहे सू फ्रॉम सो. तुंबाडची मंजुळा हा एक साधा सरळ कथा असलेला हलका फुलका कॉमेडी चित्रपट आहे, जो आपण संपूर्ण कुटुंबासोबत बघू शकतो. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत जितेंद्र जोशी, ओम भूतकर, सई तावणकर, मकरंद अनासपुरे इत्यादी. या चित्रपटात सगळ्यांनी अगदी उत्तम काम केले आहे. मुख्य भूमिकांशिवाय जर कोणी लक्षात राहण्यासारखं काम केलं असेल तर ते म्हणजे सिद्धेश्वर झाडबुके. त्यांच्या एंट्रीपासून पुढे प्रत्येक सीनमध्ये ते विनोदाची वेगळी उंची गाठतात आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. 2.5 तासाच्या या चित्रपटात लांबच लांब सीन आहेत, पण कंटाळवाणा कुठेही होत नाही. उलट पुढे काय होईल याची उत्कंठा लागून राहते. एक चूक लपवण्यासाठी एखाद्याला किती नाटकं करावे लागतात, किती सोंग घ्यावे लागतात. पण तेच सोंग जर एखाद्यासाठी वरदान ठरणार असेल आणि त्याला जगण्याची आशा देणार असेल, तर ते सोंग चांगलं की वाईट याचे उत्तर चित्रपट प्रेक्षकांवर सोपवतो. सुरुवातीपासूनच जबरदस्त कॉमेडीची पकड घेतलेला चित्रपट हळूहळू आपल्या मुख्य विषयाला आल्यावर थोडा भावनिकही होतो आणि बरीच नाट्यमय वळणं घेत शेवट गोडही करतो. ओम भूतकरने चांगलं सोंग घेतलंय. जितेंद्र जोशीची ॲक्टिंग खूप संयमी, प्रभावी आणि भावनाप्रधान आहे. तर मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला बाबा हा अत्यंत विनोदी आणि आपली भरपूर करमणूक करणारा आहे. मी ओरिजिनल मूव्ही सू फ्रॉम सो बघितला नसल्याने हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता आणि निखळ मनोरंजन करणारा होता. चित्रपटगृहात दर 3-4 वाक्यांना हशा पिकत होता. हा चित्रपट माउथ पब्लिसिटीने बरीच गर्दी खेचेल असे वाटते. आपल्यालाही मराठीतल्या अशा प्रयोगाला साथ द्यायला हवी, जेणेकरून अजून अशा चांगल्या चित्रपटांची निर्मिती होऊ शकेल. ह्यातली गाणी खूप चांगली आहेत. बॅकग्राऊंड म्युझिकही उत्तम आहे. कोकणातल्या मातीत कथा घडत असल्याने ती भाषा, तो लहजा, टॉन्ट मारणे हे बघताना मजा वाटते. येथे एक गोष्ट ओझरती दाखवली आहे की कोकणचे राहणीमान साधे असल्याने म्हणा किंवा खूप रोजगार उपलब्ध नसल्याने म्हणा, पण त्या गावातल्या लोकांचे लग्न काही लवकर होत नाहीयेत. अगदी 40-45च्या वयातले लोक दाखवलेत जे अजून लग्नाची वाट पाहत आहेत. त्यांची ही व्यथा ही चित्रपटात योग्य रीतीने मांडली आहे. ओव्हरऑल हा चित्रपट अगदी सगळ्यांसाठी आहे. फक्त 2-3 ठिकाणी चित्रपट आपल्याला भॉ करून घाबरवतो, पण तेवढे सोडले तर चित्रपटात हॉरर असं काही नाही आहे. शिव्या, डबल मिनिंग, व्हल्गॅरिटी नाही आहे, उगाचच आयटम सॉन्ग नाही आहे. चित्रपट अगदी क्लीन आहे. मी तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाला देईन 10 पैकी 8 मार्क्स. कारण हल्ली निखळ मनोरंजन करणारे चित्रपट दुर्मिळ होत चालले आहेत. शिवाय सर्व स्तरावर हा चित्रपट भन्नाट आहे. त्यामुळे मी याला नक्कीच रेकमेंड करेन. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.